नमस्कार मित्रांनो, वास्तूनुसार घरातील सर्व वस्तू व्यवस्थित ठेवल्या तर सकारात्मक ऊर्जा राहते, ज्यामुळे वातावरण शांत राहण्यास मदत होते. स्वयंपाक घरातील वास्तूमध्ये फ्रीज खूप महत्त्वाची भूमिका बजावते आणि ते ठेवण्यासाठी योग्य जागा निवडणे अधिक महत्त्वाचे आहे. तर मग जाणून घेऊया कोणत्या दिशेला फ्रीज ठेवल्याने घराला वास्तुदोषांपासून मुक्ती मिळू शकते. जाणून घेऊया घराच्या कोणत्या दिशेला फ्रीज ठेवावा आणि वास्तूनुसार फ्रीज कोणत्या दिशेला ठेवणे शुभ आहे. तुम्हाला फ्रीज कोणत्या दिशेला ठेवायचा आहे ते तुमच्या आवडी निवडींवर अवलंबून आहे. तुमच्या घरातील कुटुंबातील सदस्यांमधील संबंध सर्वांबरोबर चांगले राहावेत आणि प्रत्येकाने एकमेकांसोबत आनंदाने आणि शांततेने राहावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फ्रीज पश्चिम दिशेला ठेवावा. वास्तूनुसार फ्रीज ठेवण्याची उत्तम आणि शुभ दिशा दक्षिण-पश्चिम दिशा मानली जाते. घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला फ्रीज कधीही ठेवू नये. असे केल्याने तुमच्या घरात देवी लक्ष्मी अप्रसन्न होते आणि येणारा पैसा थांबतो. एक गोष्ट लक्षात ठेवा की फ्रीज कधीही उत्तर-पूर्व दिशेला ठेवू नये. याचबरोबर ते भिंती आणि कोपऱ्यापासून किमान 1 फूट अंतरावर असावे, जेणेकरून त्या कॉम्प्रेसर मधून जी हवा बाहेर पडते ती योग्य प्रकारे बाहेर पडेल. जर फ्रीजच्या कॉम्प्रेसर मधून खूप आवाज येत असेल तर तो बंद करणे आणि फ्रीज मधून जर पाणी पडत असेल तर फ्रीज बंद करणे, कारण अशावेळी करंटही लागू शकतो. जर तुम्ही फ्रीजची काळजी घेतली नाही तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांना पैशाअभावी आजारांना सामोरे जावे लागू शकते. फ्रीज नेहमी अशा प्रकारे ठेवावा की थेट सूर्यप्रकाश त्यावर पडणार नाही. विशेषतः उन्हाळ्याच्या महिन्यात फ्रीज ठेवताना हे लक्षात ठेवले पाहिजे. याचबरोबर हेही लक्षात ठेवा की जर तुम्ही फ्रीज स्वयंपाकघरात ठेवत असाल तर त्याचे ओव्हन आणि मायक्रोवेव्ह पासूनचे अंतरही योग्य असले पाहिजे, कारण मायक्रोवेव्ह मधून निघणारी उष्णताही फ्रीजसाठी चांगली मानली जात नाही. चुकूनही फ्रीज समोर दरवाजा असेल अशा प्रकारे कधीही ठेवू नका. असे मानले जाते की दारासमोर फ्रीज ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे घरात मानसिक अशांततेबरोबरच आर्थिक नुकसानही होते. वास्तूमध्ये असेही मानले जाते की गलिच्छ फ्रीज तुमच्या घरात अशांतता आणि नकारात्मक ऊर्जा वाढवतो. तुमचा फ्रीज आत आणि बाहेरून स्वच्छ आणि नीटनेटका ठेवावा. अनेक दिवस शिजवलेले शिळे अन्न फ्रीजमध्ये ठेवू नये. बॅक्टेरियाला प्रोत्साहन देण्याव्यतिरिक्त वास्तूच्या दृष्टिकोनातून देखील चुकीचे मानले जाते. किचनमध्ये फ्रीज ठेवताना लक्षात ठेवा की ते गॅस शेगडी जवळ नसावे. असे मानले जाते की गॅस स्टोव्ह अग्नी घटकाचे प्रतिनिधित्व करतो, तर फ्रीज पाण्याच्या घटकाचे प्रतिनिधित्व करतो. दोघेही एकमेकांचे शत्रू मानले जातात. त्यामुळे फ्रीज आणि गॅस स्टोव्हमध्ये चांगले अंतर असावे. वास्तुशास्त्रानुसार फ्रीजमध्ये ठेवलेले दूध, पाणी आणि रंगीबेरंगी फळे आणि भाज्या तुमच्या समृद्धीचे प्रतीक मानले जातात, जे नेहमी सकारात्मक ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करते. त्यामुळे फ्रीज कधीही भाजीपाला आणि फळांनी रिकामा ठेवू नये. फ्रीज जास्त भरलेला ठेवू नये. वास्तूनुसार ओव्हरलोड फ्रीजमुळे घरात कर्ज वाढते आणि अनावश्यक खर्च वाढतो. वास्तुशास्त्र लक्षात घेऊन शिळे अन्न फ्रीजमधून काढून टाकावे, कारण यामुळे बुध खराब होतो आणि घरात अन्न आणि पैशाची कमतरता निर्माण होते. फ्रीजशी संबंधित वास्तूनुसार जर तुम्ही ते घराच्या योग्य दिशेने आणि योग्य मार्गाने ठेवले तर तुम्हाला कधीही पैशाचा त्रास होणार नाही. वास्तूनुसार औषधे किंवा इंजेक्शन कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. असे केल्याने रोग घरामध्ये राहतात. यामुळे राहू आणि केतू बिघडतात आणि घरात धनहानीही होते. फ्रीजच्या वरची जागा स्वच्छ ठेवा आणि त्यावर काहीही ठेवू नका. फ्रीजचा रंग तुमच्या किचनशी जुळतो का याची खात्री करून घ्या. जर तुम्ही मेटॅलिक लुकचा फ्रीज विकत घेत असाल तर फिकट रंगाच्या शेड्स जसे की क्रीम,
व्हाईट इत्यादी खरेदी करा. जर तुमच्या किचनच्या ठिकाणी लाकडी फर्निचर असेल तर हिरव्या रंगाची कोणतीही शेड्स खरेदी करा. वेगळ्या रंगाचा फ्रीज घ्यायचा असेल तर लाल रंग हा चांगला पर्याय आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही राखाडी, तपकिरी किंवा निळ्या रंगाचे फ्रीजही खरेदी करू शकता. हल्ली बाजारात ग्लास फिनिशचे फ्रीजही येत आहेत. काळा, पांढरा आणि सिल्व्हर हे तिन्ही रंग काचेच्या फिनिशमध्ये सुंदर दिसतात. फ्रीज स्वच्छ करण्यासाठी काचेच्या भांड्यात थोडा बेकिंग सोडा, मीठ आणि अर्धा लिंबू कापून ठेवा. हे लिंबू सुकल्यावर तेथून काढून टाका. हे तुमच्या फ्रीजमधून नकारात्मक ऊर्जा काढून टाकते. तसेच फ्रीजमधून येणारा दुर्गंधही दूर होतो. धन्यवाद.